सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील मक्याची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। सलग 3 ते 4 दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे हंगामी उत्पन्न धोक्यात आले आहे। सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नसून पावसाने आमचं सर्व काही पाण्यात बुडलं गेलं। सरकारने तरी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आता मका उत्पादक शेतकरी करताना दिसतोय। विमल नामदेव डांगे। आमच्या इथे खूप पाऊस झालेला आहे आणि 6 महिन्यापासून सारखा पाऊस, आयुष्यात आल्यापासून सारखा पाऊस आहे। आम्ही काय करायचं? शासनाने काहीच पैसे दिले नाही, आले तरी दिले नाही। कोणतंच पीक नाही राहिलं, कांदे तसेच, रोप तसंच। उन्हाळ्यात कांद्याला भाव नाही। कांद्याची परिस्थिती बोलती अवघड आहे। काय करायचं आम्ही? सारे गेले। सुनील बबन डांगे, शेतकरी देवर गावचा। अशी परिस्थिती झालेली का सतत पावसामुळे पाऊस उघडत नाही, कमरे इतकं पाणी मक्यामध्ये। 6 महिन्यापासून पाऊस चाललेला आहे, कांदे गेलेले, मका गेलेले। अशी अवघड परिस्थिती झाली की शासनानं मदत 1200 ते 1500 रुपयाच्या पुढे पैसे देत नाही। आम्ही काय करायचं आता? अशी परिस्थिती झाली, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला आहे आता या गोष्टीचं। सतत पाऊस चाललेला आहे, ते मका खराब झालेली, पाण्यामध्ये कमरा इतकं पाणी आहे, त्यामुळं परिस्थिती खूप अवघड झालेली आहे। शासन बी मदत देत नाही, काहीच नाही, पाऊस बी उघडत नाही, त्यामुळं खूप अवघड परिस्थिती झालेली आहे।